Hello everyone, I welcome you all in our next video lecture. In this video lecture we are going to learn examples on rules of derivatives. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज काय आहेत, कोणते आहेत आणि फॉर्म्युलेज काय आहेत डेरिव्हेटिव्हचे ह्या सर्व गोष्टी पाहिल्या. त्याचबरोबर रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्हवर आधारित काही 2-4 एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही एक्झाम्पल्स त्या रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्हचा उपयोग करून सॉल्व करणार आहोत. चला तर मग एक्झाम्पल्सला आपण सुरुवात करूया. इथे हा लास्ट टाइम व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हा एक्झाम्पल मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर तो एक्झाम्पल मी पहिल्यांदा इथे एक्सप्लेन करते आणि त्यानंतर आपण पुढच्या एक्झाम्पल्सकडे जाऊयात. तर तुम्हाला क्वेश्चन इथे असा विचारला होता की y इज इक्वल टू e⁻x फाइंड dy/dx. तर आता इथे आपल्याला dy/dx काढायचं. आपल्याला y हा फंक्शन या पद्धतीने दिला आहे. y या फंक्शनकडे जर पाहिलं तर इथे 2 टर्म्स दिसत आहेत, एक न्यूमरेटरला आणि एक डिनॉमिनेटरला. त्यामुळे इथे आपण u/v रूल हा वापरणार आहोत, म्हणजेच कोशंट रूल इथे आपण यूज करणार आहोत. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy/dx काढायचा आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे. तर या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण d/dx घेतोय. d/dx ऑफ y इज इक्वल टू d/dx ऑफ e⁻x. आता आपल्याला हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे u/v. त्यासाठी u आपल्याला माहिती असला पाहिजे. इथे u म्हणजे e⁻x आहे आणि v म्हणजे x आहे. सो आता या फॉर्म्युलामध्ये आपण uv सबस्टिट्यूट करणार आहोत. देअरफॉर u/v म्हणजेच हा u/v म्हणजे आपला इथे dy/dx आहे. yलाच आपण u/v असं कन्सिडर करतोय. सो dy/dx इज इक्वल टू x इंटू d/dx ऑफ e⁻x, कारण v म्हणजे x आहे आणि u म्हणजे e⁻x आहे, मायनस u म्हणजेच e⁻x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v आणि v म्हणजे x अपॉन v स्क्वेअर. इथे v आपला काय आहे, x आहे, त्यामुळे x स्क्वेअर. सो देअरफॉर dy/dx इक्वल टू, आता x जो आहे तो टर्म इथे ॲज इट इज आहे आणि e⁻xचा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ e⁻x याचा अर्थ काय, तर e⁻xचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे लिहायचा आहे आणि तो e⁻xच आहे. हा आपला फॉर्म्युला इथे दिसते. ओके, त्यानंतर e⁻x हा मायनस e⁻x ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x तो काय आहे, इथे 1 असणार आहे. ओके, इथं फॉर्म्युल्याच्या पुढे 1 इथं आलेलं नाही आहे, टायपिंग मिस्टेक. सो e⁻x इंटू 1, कारण त्याच व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू तोच व्हेरिएबल जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, नेहमी 1 असतो. हा सेकंड फॉर्म्युला आपण पाहिला होता. सो इथे 1 मी लिहिलेला आहे आणि अपॉन x स्क्वेअर आहे तसा लिहिलेला आहे. त्यानंतर ह्या न्यूमरेटरमधल्या या 2 टर्म्समधून मी e⁻x कॉमन घेतलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील शिल्लक, तर x आणि हा -1. सो e⁻x इंटू x -1 अपॉन x स्क्वेअर. सो हा झाला आपला dy/dx u/v, म्हणजेच कोशंट रूल ऑफ डेरिव्हेटिव्हचा यूज करून हा एक्झाम्पल आपण इथे सॉल्व केलेला आहे. पुढचं एक्झाम्पल आपण पाहूयात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इथे हा क्वेश्चन आहे आपल्याला, x⁴ + 2x इंटू sin x या फंक्शनला तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. सो पहिल्यांदा आपल्याला गिव्हन जो काही दिलेला आहे फंक्शन त्याला आपण कन्सिडर करणार आहोत. लेट y इज इक्वल टू x⁴ + 2x इंटू sin x. ओके, दिलेल्या फंक्शनला आपण y इज इक्वल टू असं लिहून घेतलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतर डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. सो दोन्ही साईडला d/dx आपण घेणार आहोत. d/dx ऑफ y इज इक्वल टू d/dx ऑफ x⁴ + 2x इंटू sin x. हा इक्वल टूच्या पुढचा हा पूर्ण पार्ट. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो d/dx ऑफ y म्हणजेच काय, dy/dx. आता इथे आपल्याला u इंटू v uv रूलचा वापर करायचा आहे. कुठे, RHS सॉल्व करताना, कारण इथे हा ब्रॅकेटमध्ये एक फंक्शन दिसतोय आणि इंटू sin x हा दुसरा फंक्शन दिसतोय, म्हणजे u आणि v असं या टाईपमध्ये आपल्याला इथं दिसते. सो uv रूल आपल्याला माहिती आहे, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके, याचा अर्थ काय, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन.
ओके, तर आता इथे यू व्ही आपण कन्सिडर करणार आहोत. आता इथे यू म्हणजे एक्स रेज टू 4 + 2x हा पूर्ण ब्रॅकेट आहे आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजेच काय, साइन एक्स. सो d/dx ऑफ साइन एक्स प्लस व्ही म्हणजे साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू d/dx ऑफ यू मीन्स एक्स रेज टू 4 + 2x हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे यू आहे. ओके, सो dy/dx इज इक्वल टू हा एक्स रेज टू 4 + 2x ॲज इट इज आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर तो कॉस एक्स आहे. आपल्याकडे फॉर्म्युलामध्ये तुम्ही बघू शकता साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे प्लस साइन एक्स जो टर्म आहे तो ॲज इट इज. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि इथे ब्रॅकेटमध्ये तुम्ही बघू शकता दोन टर्म्स आहेत एक्स रेज टू 4 + 2x. इथे यू प्लस व्ही हा आपल्याला रूल वापरावा लागणार आहे, डिफरन्सिएशन ऑफ सम जो आपण बघितला आहे, कारण मध्ये ॲडिशन असेल तर डेरिव्हेटिव्ह हा सेपरेट होतो. सो d/dx ऑफ एक्स रेज टू 4 प्लस d/dx ऑफ 2x. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स तो आपण इथे वापरलेला आहे. हे रिझन देते मी म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरला यासाठी, जो काही येलो कलर फॉन्टने लिहिलेला आहे तो. सो dy/dx इक्वल टू एक्स रेज टू 4 + 2x इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. हा जो वरचा टर्म आहे तो सगळा ॲज इट इज आहे तसा ठेवला आहे. आता ब्रॅकेटमध्ये या दोन टर्म्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. एक्स रेज टू 4चा डेरिव्हेटिव्ह आहे 4 × x³. इथे आपण d/dx ऑफ एक्स रेज टू nचा फॉर्म्युला वापरला आहे. हा फॉर्म्युला वापरून इथं डेरिव्हेटिव्ह घेतला आहे. n म्हणजे आपल्या इथे 4 आहे. सो 4 × एक्स रेज टू n-1 म्हणजे 4 - 1 म्हणजेच किती 3 प्लस 2 × d/dx ऑफ x. हा जो कॉन्स्टंट आहे तो इथे बाहेर घेतला आहे डेरिव्हेटिव्हच्या आणि डेरिव्हेटिव्ह आता एक्सचा घ्यायचा आहे. सो पुन्हा हा टर्म सगळा ॲज इट इज ब्रॅकेटच्या बाहेरचे आणि ब्रॅकेटमध्ये 4x³ प्लस आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्स या व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबतच घेत असेल तर त्याची व्हॅल्यू ही 1 असते. सो 2 × 1 इथं किती आलेला आहे 2 आलेला आहे. सो किंवा तुम्ही हा फॉर्म्युला देखील इथे वापरू शकता k × x. इथे कॉन्स्टंट आपण जो बाहेर घेतला आहे तो. सो dy/dx इज इक्वल टू हा टर्म ॲज इट इज आणि ह्या ब्रॅकेटमधून काय केलेलं आहे 2 कॉमन घेतलेला आहे. सो 2 बाहेर आला आणि साइन एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहिला 2 कॉमन आला तर हा 2 आणि हा 2 बाहेर आला याचा अर्थ इथे 1 ब्रॅकेटमध्ये राहील. सो dy/dx इक्वल टू एक्स रेज टू 4 + 2x इंटू कॉस एक्स प्लस 2 साइन एक्स इंटू ब्रॅकेट 2x³ + 1. दिस इज अवर फायनल डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. सो या पद्धतीने इथं आपण UV रूल म्हणजेच प्रोडक्ट रूलचा वापर करून हा एक्झाम्पल सॉल्व केलेला आहे. यासाठी आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ज माहिती असणं आवश्यक आहे. याचाच अर्थ फॉर्म्युलेज तुम्ही भरपूर लिहून प्रॅक्टिस करून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचं एक्झाम्पल आपण बघूयात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स y इज इक्वल टू log x टू द बेस 10 प्लस 3^x. आता इथे y इज इक्वल टू हा फंक्शन दिला, या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणजेच dy/dx काय येतंय हे फाइंड आउट करायचं आहे. सो गिवन फंक्शन y इज इक्वल टू log x टू द बेस 10 प्लस 3^x. इथे बेस 10 दिलेला आहे. जेव्हा इथे नॅचरल लॉगॅरिदम नसेल म्हणजे बेस ई नसेल तेव्हा आपल्याला इथे चेंज ऑफ बेस रूल वापरायचा आहे. बाय चेंज ऑफ बेस रूल आपण हा फॉर्म्युला लॉगॅरिदम हा चॅप्टर शिकत असताना फर्स्ट सेमिस्टरमध्ये पाहिलं हा रूल काय आहे. सो इथे यावरूनच वायला आपण कशा पद्धतीनं लिहून घेतलं आहे log x टू द बेस ई अपॉन log 10 टू द बेस ई प्लस 3^x ॲज इट इज. तर इथे हा चेंज ऑफ बेस रूल वापरणं गरजेचं आहे बेस नॅचरल नसताना. ओके, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आत्ता आपण डिफरन्शिएट करतोय वायला विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो d/dx ऑफ y इज इक्वल टू दोन्ही साईडला d/dx घ्यायचं आहे ते मी इथं घेतलं आहे. त्यानंतर dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ आता इथे u प्लस व्ही आहे म्हणजे याला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली द्यायचं आहे, याला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली घ्यायचं आहे किंवा तुम्ही d/dx द्यायचा आहे असं देखील म्हणू शकता. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म log x अपॉन log 10 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3^x. ओके, आता इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो dy/dx इक्वल टू या टर्ममध्ये
जो डिनॉमिनेटरचा जो टर्म आहे log 10 तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तो 1/log 10 जो आहे तो कॉन्स्टंट बाहेर घेतला आहे डेरिव्हेटिव्हच्या, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील, डेरिव्हेटिव्ह ऑफ फक्त न्यूमरेटरचा टर्म म्हणजेच log x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजेच d/dx ऑफ 3x. ओके, मी रिपीट करते तुमच्या लक्षात राहावं यासाठी. डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे आपण तिथे डेरिव्हेटिव्ह घेतोय कोणाचा, d/dxच्या समोर जो ब्रॅकेट असेल त्या टर्मचा. सो पुढची स्टेप काय येईल, dy/dx इज इक्वल टू 1/log 10 हा कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. आता log xचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलामध्ये आहे तो काय आहे तर 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x फॉर्म्युले पार्ट नसतील तर आपल्याला बघावे लागणार आहेत सारखं, त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो log xचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस 3x. आता इथे आपण कुठला फॉर्म्युला वापरणार, a⁻x चा फॉर्म्युला इथे अप्लाय करणार आहे, कारण इथे a म्हणजे कोण आहे 3. सो 3x इंटू log 3. तर तेच दोन फॉर्म्युले इथे आपण वापरले जे मी इथे तुम्हाला दाखवले. a⁻x हा फॉर्म्युला इथे log 3x वापरला आहे, आणि log xचा फॉर्म्युला इथे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x तो आपण इथे घेतलेला आहे. सो दिस इज आवर फायनल आन्सर. dy/dx इज इक्वल टू 1/log 10 टू द बेस e इंटू 1/x प्लस 3x इंटू log 3. अगदी सोपे एक्झाम्पल्स आहेत, फक्त आपल्याला कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे हे लक्षात यायला पाहिजे. पुढचं एक्झाम्पल आपण बघूया म्हणजे तुमची आयडिया अजून थोडीशी क्लिअर होईल. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ y इज इक्वल टू e⁻³ sec x प्लस 4 tan x फाइंड dy/dx. आता y इज इक्वल टू हा फंक्शन इथे आपल्याला दिलेला आहे, y इक्वल टू e⁻³ प्लस 4 tan x. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इथे e⁻² फक्त x नाही आहे, म्हणजे काहीतरी फंक्शन आहे, त्यामुळे इथे आपण फॉर्म्युला वापरत असताना e⁻f(x)चा फॉर्म्युला वापरणार आहोत. ओके, कंपोजिट रूल जे आपण पाहिले होते ते इथे आपण यूज करणार आहोत. सो दोन्ही साईडला d/dx अप्लाय करा. d/dx ऑफ y इज इक्वल टू d/dx ऑफ e⁻³ प्लस 4 tan x. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू, आता इथे हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. बघा हा फॉर्म्युला काय आहे, d/dx ऑफ e⁻f(x) इज इक्वल टू e⁻f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). तर इथे e⁻x जो आपला सिंपल फॉर्म्युला आहे e⁻xचा तो न वापरता आपण कंपोजिट रूल वापरणार आहोत, कारण e⁻ जो आहे तो फंक्शन आहे एक, त्यामुळे आपण हा कंपोजिट रूल इथे यूज करतोय. सो फॉर्म्युल्यानुसार e⁻f(x), आता इथे f(x) कोण आहे 3 sec x प्लस 4 tan x, त्यामुळे इथं हा सबस्टिट्यूट करायचा आहे. e⁻f(x) म्हणजे e⁻3 sec x प्लस 4 tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). f(x) म्हणजे पूर्ण ईचा जो पॉवर आहे, ईचा जो इंडेक्स आहे तो सगळा फंक्शन f(x) आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). सो dy/dx इज इक्वल टू e⁻3 sec x प्लस 4 tan x ॲज इट इज, आणि आता इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि मध्ये प्लस साईन आहे म्हणजे सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. पहिल्यांदा sec xचा डेरिव्हेटिव्ह प्लस tan xचा. सो ब्रॅकेटमध्ये काय येईल, d/dx ऑफ 3 sec x प्लस d/dx ऑफ 4 tan x, म्हणजे हा dx आपण दोघांना सेपरेटली इथं लिहून दाखवला आहे. जर तुम्ही डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत असाल तर हे स्टेप तुम्ही स्किप करून डायरेक्टली पुढची स्टेप लिहू शकता, पण अजून प्रॅक्टिसची गरज आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे स्टेप लिहिणं गरजेचं आहे. सो आता इथे u प्लस व्हीचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, म्हणजे आपण तोच केले. इथे u प्लस व्ही आहे, तर इथे du/dx म्हणजे d/dx ऑफ u प्लस d/dx ऑफ व्ही, त्या फॉर्म्युलाचा यूज करून ही स्टेप आपण लिहिली आहे. त्यानंतर आता हा टर्म जो आहे तो ॲज इट इज लिहिलेला आहे. ब्रॅकेटमध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. 3 कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज राहील, आणि म्हणजे त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलेला आहे 3 कॉन्स्टंट. सो डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल, फक्त sec xचा घ्यावा लागेल. सिमिलरली 4 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतलेला आहे, आणि डेरिव्हेटिव्ह tan xचा डेरिव्हेटिव्ह इथे आपल्याला घ्यावा लागेल. सो नेक्स्ट स्टेप इज dy/dx इज इक्वल टू हा टर्म ॲज इट इज
आता 3 पण ॲज इट इज राहील आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय असणार आहे तर सेक एक्स इंटू टॅन एक्स हा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, प्लस 4 ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर तो सेक स्क्वेअर एक्स आहे. सो हे दोन फॉर्म्युलांचा वापर करून इथे आपण डेरिव्हेटिव्ह लिहिलेले आहेत. जर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाठ असतील तर आपल्याला हे फॉर्म्युलेज इथे साईडला लिहायची काहीच गरज नाही आहे. पण जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट पाठ होत नाहीत किंवा तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होत नाही तुम्ही हे लिहित चला, म्हणजे तुमच्या लक्षात राहायला सोपं जाईल. सो सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिला सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. सो dy by dx is equal to e raised to 3 sec x plus 4 tan x into 3 sec x into tan x plus 4 sec square x. This is our final derivative of the given function. तर या पद्धतीने आपण इथे कंपोजिट रूलचा यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. फाइंड dy by dx if y is equal to x square plus 1 whole bracket raised to 5. आता गिवन फंक्शन जो आहे पहिल्यांदा तो लिहून घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. फाइंड dy बाय डी एक्स म्हटलं याचा अर्थ आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ वाय, दोन्ही साईडला डी बाय डी एक्स अप्लाय करा. त्यानंतर आता dy बाय डी एक्स इज इक्वल टू, इथे एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला आपण वापरू शकत नाही कारण इथे फक्त एक्स एवढाच टर्म न देता अजून त्याच्या पुढे काही टर्म्स आहेत. याचा अर्थ हा कंपोजिट फंक्शन झाला इथे, त्यामुळे आपण हा कंपोजिट रूलचा वापर करणार आहोत. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन. आता इथे एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 1 हा जो काही छोटा ब्रॅकेट आहे तो, एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. तर हा फॉर्म्युला इथे आपण यूज करणार आहोत यासाठी, याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. सो एन म्हणजे कोण आहे इथं, हा पॉवर 5 हा म्हणजे तुमचा एन आहे आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे काय आहे एफ ऑफ एक्स आहे. सो एन इंटू या फॉर्म्युलानुसार एन म्हणजे 5 एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1. आता एफ ऑफ एक्स कोण आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि रेज टू एन मायनस 1 म्हणजेच 5 मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, हा आपला एफ ऑफ एक्स आहे एक्स स्क्वेअर प्लस 1. आता हे स्टेप सिम्प्लिफाय करून घेणार आहोत. 5 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 रेज टू 5 मायनस 1 म्हणजेच किती 4, तो इथं मी लिहिलेला आहे 5 मायनस 1 इज 4. आणि आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे त्यामुळे पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह दोघांना सेपरेट द्या डी बाय डी एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस असला की डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपण इंडिव्हिज्युअली घेणार आहोत. सो dy बाय डी एक्स इज इक्वल टू 5 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 रेज टू 4. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2x रेज टू 2 मायनस 1. इथे आपण फॉर्म्युला यूज केला आहे एफ ऑफ एक्स रेज टू एनचा, सॉरी डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला इथे वापरला आहे. आणि डी बाय डी एक्स ऑफ 1 म्हणजेच कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 असतो. सो हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे कशासाठी तर या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी, एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 5 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 रेज टू 4 इंटू 2x. आता 2 मायनस 1 म्हणजे 1 आहे आणि रेज टू पॉवर जर 1 असेल तर तो आपण लिहित नाही. सो 2x इतकंच येईल. 2x प्लस 0 इज 2x. तर अशा पद्धतीने आपण हा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय मिळालं मग आपल्याला, आता या 5ला या 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल 10x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट रेज टू 4. सो दिस इज अवर फायनल डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. तर अशा पद्धतीने इथे फक्त या दोन फॉर्म्युलांचा वापर करून आपण हे डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. फाइंड dy by dx if y is equal to log of x square plus 2x plus 5. So first write down the given function y is equal to, then write down differentiating with respect to x. Now apply d by dx on both sides of the given equation or given function. So dy by dx is equal to d by dx of log. आता इथे आपण log of
एफ ऑफ एक्स हा कंपोजिट रूल वापरणार आहोत. हा फॉर्म्युला इथे वापरणार आहे. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता इथे एफ ऑफ एक्स म्हणजे काय आहे, तुमचा हा ब्रॅकेट म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 हा पूर्ण जे 3 टर्म्स आहेत हे म्हणजे तुमचा एफ ऑफ एक्स आहे. तर असं असताना काय फॉर्म्युला सांगतो, 1 अपॉन एफ ऑफ एक्स. पहिल्यांदा 1 अपॉन एफ ऑफ एक्स लिहायचं आहे आणि आपला एफ म्हणजे काय, हा ब्रॅकेटमधले टर्म्स. सो 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आपला एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 हा टर्म आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 हा टर्म ॲज इट इज. आता इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि मध्ये प्लस साईन आहेत म्हणजेच डी बाय डी एक्स हा प्रत्येकाला सेपरेटली येणार आहे या पद्धतीने. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5. सो दिस टर्म ॲज इट इज. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. 5 हा कॉन्स्टंट नंबर आहे. सो इथे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरला आहे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आणि इथे एन म्हणजे 2 आहे त्यामुळे इथे डेरिव्हेटिव्ह 2x आलेला आहे आणि इथे कॉन्स्टंट बाहेर घेतला आहे डी बाय डी एक्स ऑफ के एक्स. के म्हणजे इथे 2 आहे तो बाहेर घेतलेला आहे. तर त्यानंतर आता इथे काय मिळेल नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2x प्लस 2 हा 0 तर गेला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 आणि 2 इंटू 1 इज 2. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2x प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. दिस इज अवर फायनल डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या फॉर्म्युलांचा वापर करून डेरिव्हेटिव्ज कसे काढायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. या एक्झाम्पल्सची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा न बघता आणि एकदा बघून प्रॅक्टिस करा आणि नंतर न बघता सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या हातून हे एक्झाम्पल सॉल्व होतील. पुढे आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहणार आहोत. फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ एक्स इंटू लॉग वाय प्लस वाय इंटू लॉग एक्स इज इक्वल टू 0. आता बघा या फंक्शनला काय करायचं आहे. पहिल्यांदा दिलेला फंक्शन लिहून घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे y इज इक्वल टू वगैरे आपण कन्सिडर करू शकत नाही कारण इथे ऑलरेडी इक्वल टू 0 दिलेला आहे. सो आता याला असंच डिफरन्शिएट करायचं आहे. देअरफॉर पुन्हा दोन्ही साईडला इथे डी बाय डी एक्स घ्या. आपल्याला एल एच एसला पूर्ण हा टर्म आहे डी बाय डी एक्स ऑफ आणि आर एच एसला 0 आहे. सो डी बाय डी एक्स ऑफ 0. डी बाय डी एक्स ऑफ. आता इथे मध्ये प्लस साईन आहे त्यामुळे आपण दोघांना सेपरेटली डी बाय डी एक्स म्हणजे दोघांचा सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. सो डी बाय डी एक्स ऑफ एक्स लॉग वाय प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय इंटू लॉग एक्स आणि 0 हा कॉन्स्टंट टर्म आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0च असतो त्यामुळे इथं 0 लिहिलं आहे. ओके. तर आता हा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढून घेतला इथून सेपरेट केलेला आहे. आता इथे मी 2 वेगवेगळ्या कलरने हे टर्म्स लिहिलेले आहेत. तर याचा अर्थ काय, तर या इथे ऑरेंज कलरने जो टर्म लिहिला आहे तिथे आपल्याला यू इंटू व्ही रूल वापरायचा आहे कारण इथे एक्स पण आहे लॉग वाय पण आहे आणि मध्ये मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे इथे आपल्याला यू व्ही रूल यूज करायचा आहे. त्याचबरोबर या ब्ल्यू कलरच्या जे काही टर्म्स आहेत त्यामध्ये देखील 2 टर्म्स आहेत वाय इंटू लॉग एक्स. इथे देखील आपल्याला यू व्ही रूल अप्लाय करायचा आहे. सो यासाठी तुमच्या लक्षात यावं की या टर्मसाठीचे आपण काय फॉर्म्युला यूज केलेत आणि यासाठी आपण काय लिहिलं आहे हे कळण्यासाठी हे दोन्ही वेगवेगळ्या कलरने मी दाखवले. सो आता या टर्मसाठी आपल्याला यू व्ही रूल यूज करायचा आहे. सो इथे यू म्हणजे तुमचा एक्स आहे आणि व्ही म्हणजे लॉग वाय आहे. सो एक्स इथे लिहिलेला आहे तुम्हाला या ॲरोच्या खाली दिसत नसेल तर मी पुन्हा एकदा हा दाखवते. इथे बघू शकता एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस व्ही म्हणजे लॉग वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. यू व्ही रूल पार्ट करायचंच आहे, नसेल पार्ट तर शेजारी तुम्ही लिहून घेऊ शकता. तर इथे यू व्ही रूलचा वापर करून हा टर्म मी इथं एक्सपांड करून घेतलेला आहे. प्लस हा मधला प्लस साईन ॲज इट इज. आता या ब्ल्यू टर्मसाठी डेरिव्हेटिव्ह लिहितोय यू व्ही रूलचा वापर करून. सो फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. इथे यू म्हणजे वाय आहे आणि व्ही म्हणजे लॉग एक्स आहे. सो वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स
प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल टू 0 ॲज इट इज. तर अशा पद्धतीने इथे या दोन टर्मसाठी आपण यू इंटू व्ही रूल यूज केलेला आहे. सो एक्स ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय. आता आपल्याला इथे लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/y आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ वाय. आता फंक्शन हा विथ रिस्पेक्ट टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेत असतोय आपण आणि इथं हा वाय दिसतोय म्हणजे हा एक्सच्या टर्ममध्ये नाही आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल 1/y लॉग एक्सचा फॉर्म्युला वापरून घ्यायचा आहे. एक्सच्या ऐवजी ते वाय आहे त्यामुळं आपल्याला डी वाय बाय डी एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल. बिकॉज का करायचं आहे कारण वाय हा फंक्शन ऑफ एक्स आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला इथे डी वाय बाय डी एक्सने मल्टिप्लाय करायचं आहे. प्लस लॉग वाय ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच 1 असणार आहे. त्यानंतर प्लस हा मधला प्लस साईन. आता इथे ब्ल्यू टर्मसाठी आपण सिम्प्लिफाय करतोय. वाय ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय म्हणजेच काय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आता ही स्टेप आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करायचे आहेत. सो एक्स इंटू 1/y म्हणजे x/y इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस लॉग वाय इंटू 1 म्हणजे लॉग वाय प्लस y इंटू 1/x म्हणजेच काय y/x प्लस हा टर्म ॲज इट इज लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू 0. आता इथे आपल्याला काय करायचं आहे पुढच्या स्टेपला तर डी वाय बाय डी एक्स जो आहे तो मी या दोन टर्ममधून कॉमन घेते आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील तर या डी वाय बाय डी एक्सच्या बाजूचा x/y आणि या डी वाय बाय डी एक्सच्या शेजारचा लॉग एक्स हे टर्म ब्रॅकेट्समध्ये दिसतील इज इक्वल टू. आता ज्या टर्मसोबत डी वाय बाय डी एक्स नाही आहे म्हणजे हे दोन टर्म्स जे आहेत ते मी इक्वल टूच्या RHSला घेऊन जाणार आहे. सो हा लॉग वाय इक्वल टूच्या राईट हँड साईडला जात असताना काय होईल मायनस लॉग वाय आणि हा प्लस वाय बाय एक्स काय होईल मायनस वाय बाय एक्स. तर हा टर्म आपल्याला इथे मिळाला आहे. आपल्याला डी वाय बाय डी एक्स काढायचा आहे त्यामुळं हा डी वाय बाय डी एक्स LHSला ॲज इट इज हा जो काही टर्म आहे पूर्ण तो RHSला शिफ्ट होईल आणि हा RHSचा टर्म ॲज इट इज इथे डी वाय बाय डी एक्स आणि या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळं हा ब्रॅकेट पूर्ण इकडे शिफ्ट होत असताना तो डिनॉमिनेटरला जाईल. सो अपॉन x/y प्लस लॉग एक्स. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इथे क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे LCM घ्यायचा आहे. सो मायनस एक्स लॉग वाय मायनस वाय अपॉन एक्स फक्त तिरकस गुणाकार केलेला आहे अपॉन एक्स प्लस वाय इंटू लॉग एक्स अपॉन वाय. हेच टर्म सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल हा वाय इकडे न्यूमरेटरकडे मल्टिप्लाय होईल आणि हा एक्स इथे डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय होईल. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इंटू मायनस एक्स लॉग वाय मायनस वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय लॉग एक्स. सो या पद्धतीनं हा डी वाय बाय डी एक्स आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. हा एक्झाम्पल तुम्हाला थोडंफार अवघड वाटल्यासारखा असू शकतो पण इझीच आहे. फक्त इथे फॉर्म्युलांचा वापर करायचा आहे. या शेवटच्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज केला आहे ते ओरली सांगितलं आहे पण डिस्प्ले करून दाखवलं नाही आहे यासाठी कारण तुम्ही तो बघावा की खरंच आपण तो फॉर्म्युला इथे अप्लाय केलं आहे का नाही. सो इथे होमवर्कसाठी मी तुम्हाला एक्झाम्पल्स देते आहेत आणि ही सोपी एक्झाम्पल्स आहेत UV रूल आणि U+V आणि त्याचबरोबर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले म्हणजे e⁻⁴ फॉर्म्युला cos f(x)चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर log f(x)चा डेरिव्हेटिव्ह हे सर्व फॉर्म्युलेज इथे वापरून हे 6 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि याचे आन्सर्स तुम्हाला मला पाठवायचे आहेत. ओके तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही एक्झाम्पल्स सॉल्व करूया जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल किंवा आपण पुढचा टॉपिक अभ्यास करूया. सो थँक्यू.